10वीच्या निकालात यावर्षीही कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक कायम राखत गतवर्षीच्या तुलनेत मात्र निकालात 1.40% घट. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आला. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागलाय. यावेळीही कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक कायम राखला असून गतवर्षीच्या तुलनेत मात्र निकालात 1.40% घट झाली आहे. कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्याने निकालात घट झाल्याची माहिती प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचं वैशिष्ट्य पहिलं असं आहे की राज्याचा निकाल 92.09 इतका लागलेला टक्के असून राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 3.38% जास्त लागलेला आहे. हे या निकालाचं वैशिष्ट्य आहे. विशेष प्रयत्न म्हणजे आपण बोर्डाचा जो राजमार्ग आहे, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, हे जे माननीय क्षीरसागर साहेब अध्यक्ष विभागीय कोल्हापूर मंडळाचे, त्यांनी जो हा उपक्रम राबवला त्याच्यामध्ये जून-जुलैपासूनच सर्व विद्यार्थ्यांना त्या सुसूत्रबद्ध पद्धतीने आपण शिक्षण देण्याचा सर्व शाळांमधून प्रयत्न केला, तिन्ही जिल्ह्यांमध्ये विशेषतः. आणि त्याच्यामध्ये जी पुस्तिका दिली गेली त्या पुस्तिकेमधून त्या सर्व मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो आणि जास्तीत जास्त सराव परीक्षांचा याच्यामध्ये आपण प्रयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा सराव केलेला आहे आणि भीतीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. हा राज्य मंडळाचा निर्णय आहे. काही वर्षांनी प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत चालल्या, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा रेट वाढवणं आवश्यक होतं. विभागाचा आपला एकूण निकाल जो आहे तो 95.47% इतका आहे. त्यापैकी साताऱ्याचा 95.71% इतका आहे, सांगलीचा 93.56% इतका आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा 96.67% इतका आहे. आणखी एक वैशिष्ट्य आपल्या निकालाचं असं आहे की मुलांचं उत्तीर्णतेचे प्रमाण 93.86% इतकं आहे आणि मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.36% इतके आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 3.50%नी जास्त झालेला आहे उत्तीर्णतेचा टक्का. आणि पैकीच्या पैकी गुण मिळणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर मंडळामध्ये 15 इतकी आहे. आणि आपल्याकडे तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 2360 शाळा आहेत. त्यापैकी 928 शाळांचा निकाल जो आहे तो 100 पैकी 100% लागलेला आहे. या निकालांमध्ये कोकण विभागानं 97.62% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 928 शाळांचा निकाल 100% लागला आहे, तर 15 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केलेत. या पत्रकार परिषदेस विभागीय सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणिती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर पालकांनी आपल्या पाल्याला पेढा भरवत अभिनंदन केले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.